मित्रांनो, जसा वयाचा रेटा वाढत जातो तशा शरीराच्या तक्रारीही वाढत जातात. मला 2 वर्षापूर्वीची एक आठवण सांगायची आहे. खरं म्हणजे गेल्या 35-36 वर्षापासून मला डायबिटीस आहे, पण तो कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला कुठली व्याधी फार मोठी अशी होणार नाही, अशी एक माझ्या मनाची समजूत झाली होती. पण त्या समजुतीला 2 वर्षाआधी तडा गेला. झालं असं की दिवस उन्हाळ्याचे होते. माझ्या शेतामध्ये मी शेणखत ट्रॅक्टरने आणून टाकलं होतं. ते गड्याला पसरवायलाही सांगितलं होतं. त्याने ते व्यवस्थित पसरवले का नाही हे पाहायला मी म्हणजे एप्रिल-मेच्या काळात त्या दोन्ही महिन्याच्या जोडावर कधीतरी भर दुपारी शेतामध्ये गेलो. वास्तविक जायला नव्हतं पाहिजेत, पण काय होतं की ढगाळी वातावरण होतं आणि हवेत तेवढा उष्मा नव्हता, म्हणून गेलो. गेल्यावर मग प्लेजरने गेलो. माझ्या शेतातच प्लेजर नेली. गेल्यावर मग शेतात फिरायला लागलो आणि फार तर 100 पावले मी टाकली असतील तर मला एकाएकी गरगर राहायला लागलं. छाती भरून यायला लागली. काय होते हे कळेना. मी स्वतःला सावरत जिथून मी निघालो, म्हणजे ज्या झाडापासून, ते चाराचं झाड होतं, त्याची सावली दाट असते 12ही महिने. त्या झाडाखाली आलो आणि शांतपणे पडून राहिलो. जवळपास 1.25 तासाने बरं वाटलं आणि मग उठून गावाकडे आलो. त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांना अनुभव सांगितला. त्यांनी तपासलं, काही टेस्ट केल्या आणि ठीक आहे म्हणत काही गोळ्या दिल्या आणि मला जायला सांगितलं. पण डॉक्टर माझा पुतण्याच असल्यामुळे डॉक्टर सुभाष मुसळे MD यांनी माझा मुलगा, लहाना मुलगा अविनाश, जो अमरावतीला नोकरीला आहे, त्याला फोनवरून सांगितले की तू नानांना लवकरात लवकर कुठेतरी तपासायला नाही. योगायोग हे होता. 2 दिवसांनी आम्ही दोघं अमरावतीला गेलो आणि अविनाशनं मला सांगितलं की असं असं सुभाष दादांचं म्हणणं आहे, तर आपण अमरावतीत तपासण्याऐवजी आपण नागपूरला जाऊ. म्हटलं ठीक आहे. आमचा मोठा मुलगा नितीनही तिथेच वास्तव्याला होता. तो जवळपास एका ITI कॉलेजमध्ये इन्स्ट्रक्टर होता. तिथून जाणं येणं करत. ते दोघांनी मी असे तिघे आम्ही नागपूरला गेलो. डॉक्टर सुभाष यांनी सुचवलेल्या डॉक्टर देशपांडेंच्या दवाखान्यात
स्पंदन तिथे फारसा वेळ न लागता डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे, आमच्या डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे पटकन टेस्ट झाल्या, एंजिओग्राफी करण्यात आली आणि साधारणतः माझ्या 2 ब्लॉकेजविषयी डॉक्टरांनी सांगितले की यांची एंजिओप्लास्टी करावी लागेल. अर्थात मुलांनी डॉक्टर सुभाष यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की ठीक आहे, आपण करून टाकू, आताच कशाला वेळ लावायचा. आणि मला येऊन सांगितलं, कारण मी त्या बेडवरच होतो टेस्टिंगच्या, की आम्ही असं ठरवलेलं आहे, असं तुमच्यासाठी प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्याला सोडवायचा. म्हटलं ठीक आहे. म्हटलं पैशाची तरतूद, किती पैसे लागतात, तर ते त्यांनी सांगितलं की ठीक आहे, झालं ते, त्याची काही चिंता करायचं काम नाही. आणि माझी एंजिओप्लास्टी झाली. खरं तर हा माझ्यासाठी शॉक होता. पण हेही सांगितलं आमच्या डॉक्टर सुभाष यांनी की मला शेतामध्ये जो त्रास झाला होता तोही एक अटॅक होता, पण फारसा असा जबर नव्हता, हलकासा होता. पण मला हा शॉक बसला याच्यासाठी की ज्या डायबिटीसला इतकी वर्षे मी सांभाळतो आहे, म्हणजे कुठलं तेलकट खात नाही, तळीव पदार्थ खात नाही, गोडही खात नाही, फार मर्यादित खातो कधी कधी, जेवणही लिमिटेड करतो. सकाळी 2 पोळ्या, त्यावेळी तर 1.5 पोळी खात होतो, दुपारी 1 पोळी आणि संध्याकाळी 1 पोळी, 1.5 पोळी. गोळ्या नियमित घेतो, चुकवत नाही गोळी. आणि फिरणंही अगदी नियमाप्रमाणे. तरीही आपल्याला ब्लॉकेज निघाले, कमाल आहे. वरून टामटुम, अंदर से राम जाने. माणसाचं असंच असते.